या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। आयटेक सह देशातील केंद्रीय कामगार संघटनांचा विविध केंद्रस्थ कामगार विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी संप बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी पुकारला होता। त्याच अनुषंगाने सिन्नर तालुका विडी कामगार संघाच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी सिन्नर तहसीलवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चेत शेकडो विडी कामगार उपस्थित होते। सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्यक वस्तूंच्या सट्टा बाजारावर बंदी, पेट्रोल डिझेलवरील राज्य व केंद्र सरकारचे कर कमी करणे यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पावले उचलावी। सर्व क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कामगार कष्टकऱ्यांना महागाई भत्त्यासहित कमीत कमी 21,000 रुपये किमान वेतन लागू करावा। कृषी प्रधान भारत देशात दररोज शेतकरी आत्महत्या करतायत। आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासारख्या अनेक मागण्या घेऊन आयटेक संलग्न सिन्नर तालुका विडी कामगार संघाच्या वतीने सिन्नर शहरातील कामगार चौक येथून मोर्चेस सुरुवात करण्यात आली। मोर्चा नवापूल, गणेशपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोस्ट ऑफिस मार्गे सिन्नर तहसीलवर विविध घोषणांनी नेण्यात आला। मंत्री साहेब, लोकसभा मंत्रालय नवी दिल्ली, माजी तहसीलदार साहेब कार्यालय सिन्नर यांच्या मार्फत रवाना। सप्रेम नमस्कार। विषय आमच्या मागण्या निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही करिता संबंधित कार्यालयाकडून पाठवण्यास विनंती। महोदय, केंद्रीय कामगार संघटना यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे व सिन्नर तालुका विडी कामगार संघ आयटेक यांच्या वतीने माजी तहसीलदार कार्यालयावर बुधवार दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी मोर्चा निर्देशन करून माजी तहसीलदार साहेब सिन्नर यांना निवेदन देत आहोत व आमच्या निवेदनाचा स्वीकार करून पुढील कार्यवाही करिता संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यास विनंती करावी। आमच्या मागण्या: 1. कमीत कमी 9,000 रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता लागू करावा। 2. धूम्रपान विरोधी कायद्यांमधून तंबाखू व विडी धंद्याला उघडून विडी धंद्याला देश पातळीवर केंद्र सरकारने संरक्षण द्यावे। 3. 85% हेल्थ वॉर्निंगची विडी बंडलावर धोका चित्र छापण्याची अट शिथिल करा। 4. विडी उद्योगाला लागू केलेली 28% GST कर केंद्र सरकारने कमी करून तो 5% पर्यंत करावा। 5. तेलंगणा राज्य सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विडी कामगारांना राज्य सरकारने 2,000 रुपये जीवन अभिवृत्ती भत्ता प्रत्येकी महिन्याला द्यावा। 6. विडी कामगारांच्या मुलींच्या लग्नाकरिता कन्यादान म्हणून 1 लाख रुपये भारत सरकार योग कल्याण निधी श्रम मंत्रालय यांच्याकडून अर्थसहाय्य मिळावा। धन्यवाद।